नमस्ते. आज आपण बनवणार आहोत चना मसाला. चना मसाला बनवण्यासाठी हे रात्रभर मी भिजत टाकलेले चणे आहेत. हे बघा. हे आता एका कुकरमध्ये टाकूयात. सगळे कुकरमध्ये टाकायचे. त्यामध्ये ना मीठ टाकायचं आपल्या चवीनुसार. त्यामध्ये 4 लवंग आणि 4-5 मिरी आणि हे दालचिनी हे त्याच्यामध्ये टाकायचं. आणि 1 ग्लास पाणी टाकायचं. आणि कुकर लावून घेऊयात. गॅस चालू करूया. कुकर ठेवूया आणि कुकरच्या ना एक 4-5 शिट्ट्या तरी काढून घ्या. त्या शिट्ट्या होत आहेत तोवर आपण इकडं गहू पीठ घ्यायचं. गहू पीठ घेतलं की त्यामध्ये 2 चमचे रवा टाकायचा. त्याच्यातच आपण पाव चमचा साखर टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं. आणि अर्धा ग्लास पाण्याने आपण हे सगळं भिजवून घ्यायचं. जेवढं पाणी लागेल तेवढं घ्यायचं. आणि हे भिजवून मळून झाल्याच्या नंतर 15 ते 20 मिनटं असं झाकून ठेवायचं, म्हणजे ते मऊ पडतं. कुकर झालेला आहे. आपण कुकर खाली उतरू आणि कढई तापायला ठेवू. कुकरात शिट्टी घ्यायला ठेवू. चणा चांगला शिजला गेला आहे. आता आपण साहित्य बघूयात. तेल घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घ्यायचं. मीठ थोडं कमीच घ्यायचं कारण मीठ आपण शिजवताना टाकलेलं आहे. हळद आणि जिरं आणि मोहरी, काश्मीरी लाल तिखट, कांदा लसूण मसाला, हिंग, धनिया पावडर आणि हा चना मसाला, कांदा, लसूण, कढीपत्ता, ह्या 2 मिरच्या, कोथिंबीर आणि हे टोमॅटो. आता हे आपण सगळं कढई तापलेली आहे. हे तेल आहे, 2 चमचे तेल आहे. हे आपण कढईमध्ये टाकू. तेल चांगलं गरम झालं की मग आपण लसूण टाकूयात. लसूण टाकूया. जिरं मोहरी, कढीपत्ता, मिरच्या आहेत ना त्या फक्त अशा तोडून टाकूया कारण मग मुलं काढून टाकतील ना मिरची. त्याच्यामध्ये कांदा टाकूया. कांदा चांगला परतून घ्यायचा. कांदा परतताना थोडं मीठ टाकायचं म्हणजे कांदा चांगला शेकला जातो. थोडंसंच टाकायचं कारण आपण पहिलं मीठ टाकलेलं आहे. आता कांदा बऱ्यापैकी शिजलेला आहे. आता त्याच्यामध्ये टोमॅटो टाकूया. हे पण चांगलं परतून घ्यायचं. आता आपण काश्मीरी लाल पावडर आहे ना ते टाकूया.
आपल्याला किती कमी जास्त तिखट किती हवं त्यानुसार कमी जास्त करू शकता. हा कांदा लसूण मसाला, हिंग, चना मसाला, धनिया पावडर आणि हळद हे आता चांगलं मिक्स करू. त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत मिक्स करायचं. आता आपण चण्यामधलंच पाणी टाकायचं 2 चमचे. चण्यातलंच पाणी टाकायचं. असं चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं. आता हा मसाला चांगला तयार झालेला आहे. आता हे चणे नाही का शिजवून घेतलेले ते टाकूया. आता झाकण ठेवून एक 5 मिनिटं तरी ठेवून द्यायचे आधी. ही आता भाजी झाली आहे. सुकी ठेवली कारण मुलांच्या डब्याला देण्यासाठी हे सुकी ठेवली आहे. वरून आता कोथिंबीर टाकू. तापायला ठेवू. आता पुरीसाठी आपण तेल टाकूयात. आता ह्याला 15-20 मिनिटं झालेली आहेत. चांगलं मळून घेऊया. तेलामध्ये ना तेल गरम होताना ना थोडेसे अर्धा चिमूट हे टाकायचं मेथी. हे बघ, एक 5-6 दाणे तरी 7-8 दाणे तरी टाकायचे. ना की तेल पुरी कमी शोषून घेते. आता आपण तेल गरम झालं की पुरी टाकूया. Like what?